हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण TYBA मानसिक स्वास्थ्य 272 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। तर चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कमेंट करा। तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्हाला मनाच्या भाषेत याची उत्तरं लिहायची आहे। घटक क्रमांक 2 स्वास्थ्य संवर्धन, अस्वास्थ्य निवारण व प्रतिबंध ह्या लेसनमधून मी मन स्वास्थ्य बिघडण्याची कारणे तुम्हाला वाचून दाखवते। पेपर आपल्याला कोरा ठेवायचा नाही, मनाच्या भाषेत उत्तरं लिहायची आहे, जेणेकरून आपल्याला मार्क्स चांगले मिळतील। मन स्वास्थ्य बिघडण्याची कारणे। स्वास्थ्य संवर्धनाचा विचार स्पष्टपणे करण्यासाठी प्रथम मन स्वास्थ्य बिघडण्याची कारणे थोडक्यात समजावून घेऊ। त्याचे 3 वर्ग पडतात। व्यक्तीच्या घडणीतील कारणे, परिस्थितीतील दबाव आणि विशिष्ट व्यक्ती आणि विशिष्ट परिस्थिती यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होणारी कारणे। या तिन्ही प्रकारामध्ये समान घटक म्हणजे व्यक्तीला जाणवणारा ताण, तीव्र तापदायक भावना आणि अनुचित कृती प्रवृत्ती। व्यक्तीच्या घडणीतील कारणे। व्यक्तीच्या घडणीत चुकीच्या अवास्तव स्वत्व कल्पना, परिदृढ विचार चौकटी आणि अनियंत्रित कृती याचा प्रादुर्भाव झाल्यास मनस्वास्थ्यात बिघाड निर्माण होतात। अवास्तव स्वत्व कल्पनेमुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ विपर्यस्त लावला जातो। स्वतःला कमी लेखणारी स्वत्व कल्पना सारे जग आपल्या दुबळेपणामुळे आपल्याला दाबून टाकायला बसले आहे असा अर्थ लावत जाते। तर स्वतःला श्रेष्ठ समजणारी माणसे स्वतःविषयी गर्व आणि इतरांविषयी तुच्छता दाखवतात। स्वत्व कल्पनामुळे सामाजिक संबंधाचे ही क्षेत्र ठरते। न्यूनतेच्या पोटी भयंगड आणि काही वेळा दर्शनी आक्रमकता निर्माण होते। अशा लोकांना दुसऱ्या माणसाशी समपातळीवर वागणे जड जाते। अनेकदा सामाजिक कौशल्य संपादन ही अर्धवट होते। अर्थविपर्याप्त आणि संकुचित सामाजिक संबंध यामुळे स्वत्व कल्पना तपासून पाहण्यासही या व्यक्ती सहजी तयार होत नाही। परिदृढ विचारी चौकटी म्हणजे एकदा अर्थ लावण्याची, पर्याय निवडण्याची, प्रश्न सोडवण्याची तत्वे ठरली की ठरली, ठाम ह्यापेक्षा वेगळे काही असू शकते हेही या व्यक्तींना मान्य होत नाही। याविषयी पुढील भागात विवेचन येईलच। ह्या परिदृढतेमुळे भावनिक तीव्रताही वाढते आणि आग्रह वाढत राहतात। याचीच दुसरी बाजू म्हणजे अत्यंत अस्थिर विचार चौकट, कोणत्याच तत्वाबाबत कोणती खात्री किंवा आत्मविश्वास नसल्याने ह्या व्यक्ती सतत घाबरलेल्या, गोंधळलेल्या आणि कुणाच्या तरी आधारासाठी चाचपडणाऱ्या अशा दिसतात। मनस्वास्थ्य बिघडण्याचे तिसरे व्यक्तिगत कारण म्हणजे प्रत्यक्ष कृतीमध्ये अस्थिरता, कौशल्याचा अभाव आणि अतिरेकी ऊर्जा अशा वैशिष्ट्यांची निर्मिती। एका अर्थी स्वतःचे मनस्वास्थ्य हे स्वतःच्याच वैचारिक, भावनिक व कारक घडणीच्या वैशिष्ट्यामुळे बिघडते। 2. परिस्थितीतील दबाव। व्यक्तीचे मनस्वास्थ्य बिघडविणारा परिस्थिती हा एक महत्त्वाचा घटक आहे। सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती म्हणजे ती व्यक्ती सोडून आजूबाजूचे वातावरण होय। यात कौटुंबिक, आर्थिक, जैविक व सांस्कृतिक अशा पैलूंचा समावेश होतो। या सर्व प्रकारच्या परिस्थिती परस्परावलंबी व परस्पर संबंधित आहेत। या घटकाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता असणे यावर व्यक्तीचे एकंदरीत स्वास्थ्य व अस्वास्थ्य बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते। परिस्थितीच्या 2 बाजू लक्षात घेऊया। एक म्हणजे अपरिहार्य परिस्थिती असणे, म्हणजे परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसणे। उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्तीमधून उद्भवणारी परिस्थिती, पुरामुळे होणारे वाताहत, भूकंपामुळे होणारी जीवहानी व नुकसान, दुष्काळामुळे होणारी कुपोषणासारखी स्थिती अशा निसर्गनिर्मित अपरिहार्य परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करणे, त्याला सामोरे जाणे हा समायोजनाचा भाग आहे। जेव्हा आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्याला तोंड देण्याची ताकद हवी। हे सामर्थ्य वाढवावे लागते। काही वेळा ही अपरिहार्य परिस्थिती ही मानवनिर्मित असते। उदाहरणार्थ वांशिक युद्धे, धार्मिक ताण तणाव व त्यामुळे जाळपोळ, मारामारी, दंगली इत्यादी। येथे पण परिस्थिती संपूर्णपणे बदलणे हे त्यात सापडलेल्या एकट्या व्यक्तीच्या हाताबाहेर असते। काही वेळा परिस्थिती बदलण्याजोगी असते। उदाहरणार्थ कौटुंबिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला बदल घडवून आणणे संभवनीय आहे, परंतु याला
वेळ बराच लागतो. ह्या प्रकारचे बदल घडवून आणू शकणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. काही वेळा पराकोटीची वंचित अवस्था एक्स्ट्रीम डिप्रिव्हेशन ही जाणवू लागते. उदाहरणार्थ गरिबीत जगणे, येथे व्यक्ती मूलभूत गरजांनाही वंचित होते. पण असेही दिसून येते की अशा परिस्थितीलाही काही माणसे तोंड देतात. ही ताकद आपल्यात असणे, ती ताकद वाढविणे हे करता यायला पाहिजे. इथे आपण थांबू. याचं उत्तर इथे संपत आहे. पुन्हा भेटू पुन्हा एखाद्या नवीन विषयासोबत. पुढचे टॉपिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा. तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.